नमस्कार. आपल्या टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज आपण लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजे अध्ययन अक्षमता हा मानसशास्त्रातील घटक पाहणार आहोत. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये काही ना काहीतरी अक्षमता असतात. कोणाला वाचण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, कोणाला लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर कोणाला गणितीय आकडेमोड करण्यामध्ये अडचण येत असते. यालाच अध्ययन अक्षमता असे म्हणतात. अध्ययन अक्षमता हा विविध प्रकारच्या अक्षमतांचा समूह आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे श्रवण, बोलणे, वाचन, लेखन, तर्कविचार व गणितीय क्षमता या विविध क्षमतांच्या संपादनात व त्याचा वापर करण्यास समस्या असतात. त्यांना अध्ययन अक्षम असे म्हणतात. लर्निंग disabilities are a group of different types of disabilities in which there are mainly problems in the acquisition and use of various abilities such as listening, speaking, reading, writing, logical thinking and mathematical abilities. या ॲबिलिटी मध्ये या लर्निंग डिसऑर्डर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत. त्यामध्ये आपण प्रथम पाहूया डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया या डिसऑर्डर मध्ये वाचन करण्यात किंवा वाचायला शिकण्यात अडचण येते. हा एक विशिष्ट वाचन दोष आहे. डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना शब्द वाचण्यात किंवा स्पेलिंग मध्ये अडचण येते. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये डिस्लेक्सिया डिसऑर्डर असते. यानंतर सेकंड पाहूया डिस्मॉर्फिया. डिस्मॉर्फिया या डिसऑर्डर मध्ये आकारात फरक करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा आकारांमध्ये फरक करता येत नाही किंवा समजू शकत नाहीत. तसेच शारीरिक भ्रम तयार होत असतात. उदाहरणार्थ, कुत्रा आणि कोल्ह्यात फरक कळत नाही.